ठळक प्रश्न, तपशीलवार संशोधन, पक्षपातीपणा नव्हे समतोल, आक्रस्ताळपणा नव्हे अभ्यासपूर्ण, तज्ञांचा सहभाग, सखोल विश्लेषण, विविध विषयांचा वेध घेणारा एक नंबरचा कार्यक्रम. बहार रोखोक डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता फक्त झी 24 तास वर. नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. स्पर्धा ही जीव घेणीच. ती स्पर्धा जेव्हा आर्थिक बेशिस्तीला आमंत्रण देते तेव्हा ती राज्याच्या आणि राष्ट्राच्या मुळावर येते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आणि त्याच्यानंतर वचनपूर्ती म्हणून 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफीसाठी आंदोलनं झाली, यात्रा निघू लागल्या. त्यातून काहीच हाती लागत नाही म्हणून राज्यातल्या शेतकऱ्यांचा संप देखील झाला. उद्योगपतींना कर्जमाफी दिली जाते, मग शेतकऱ्यांना का नाही, असा वरवर बिनतोड वाटणारा युक्तिवाद करण्यात आला. रस्त्यावर दुऱ्याचे पाठ व्हायले, कष्टानं पिकवलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. शेतकरी कर्जमाफीचं श्रेय घेण्याच्या स्पर्धेत मग उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रानं उडी घेतली. 30,000 कोटी रुपयांची सर्वात जास्त अशी कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा फडणवीस सरकारनं केली. लवकरच मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, गुजरात या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. तिकडेही या कर्जमाफीच्या स्पर्धेचा डॉमिनो इफेक्ट पसरण्याची शक्यता आहे. ज्या देशाला 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचंय, तिथं 10-10, 12-12 राज्य आता कर्जमाफी देत आहेत. हे चित्र विरोधाभासी नाही वाटत? कर्जमाफीमुळे प्रश्न सुटल्याचा भ्रम निर्माण होतो, पण शेतकरी बंगूच राहतो. एकीकडे देशभरातला बाजार निश्चलीकरणानंतर थंडावलाय. जनावरांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आले, त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरलाय. त्यात महाराष्ट्राच्या डोक्यावर 4 लाख कोटीचं कर्ज आहे. तेवढा कर्जाचा बोजा आपल्यावर आहे. उत्पन्न वाढीच्या आमच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे वित्तीय तूट वाढत चालली आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर गावागावात फटाके वाजले गेले आणि जून महिन्यात दिवाळी साजरी करण्यात आली. पण खरंच ही दिवाळी आहे का आमची दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल आहे? याच्यावर रोखठोक चर्चा होणं गरजेचं आहे. आता शहरी भागातले अर्थतज्ञ याची चर्चा काय करणार? शेतीत त्यांना काय कळतं? एसी ऑफिसमध्ये बसून शेतीबद्दल कसे बोलतात, असा ठपका उद्या व्हॉट्सॲपवर ट्रोलिंगच्या माध्यमातून आमच्यावर येऊ शकतो. पण अर्थशास्त्राचे नियम ट्रोलिंग याच्याने सिद्ध होत नाहीत. शहरी आणि ग्रामीण असा भेदाभेद त्यात मानवत नाही. शेतकऱ्यांचा संप संपत नाही, तोच आता सरकारी कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी संपाची कुऱ्हाड उचलली आहे. त्यासाठी लागणारा निधी आणणार कुठून? 2008च्या कर्जमाफीमुळे कर्ज बुडवायची आणि नंतर खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यायची वृत्ती वाढीला लागली नाही का? 2014 साली आरबीआयनं सर्वच बँकांना कर्जमाफीच्या प्रस्तावाला विरोध करावा असं सुचवलं. ते कशा करता? कर्जमाफी मिळालेले 50% शेतकरी 4 वर्षात कोणत्याही प्रकारच्या कर्जाला पात्र होत नाहीत. हे खरं असताना मग कर्जमाफी आणि मग त्याची परतफेड हा सगळा खटाटोप कशा करताय? कर्जमाफी ही आता आमची परंपरा बनते का? कर्ज बुडवेपणा आणि कर्जमाफी यामुळे बँका शेतकऱ्यांना कर्ज देईनाशा होतील, त्यातून खाजगी सावकारांचं पेव वाढणार नाही का? 30,000 कोटींची कर्जमाफी हे चांगलं राजकारण असलं तरी ते वाईट अर्थशास्त्र नाही का? ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्यांना आज स्वतःच्या ताटात पडेल आणि 4 घास आपल्या कुटुंबाला देता येतील एवढं सुद्धा पिकवता येत नाहीये. मग सणवार, आरोग्य, शिक्षण हे तर दूर राहिलं. चला या सगळ्या अर्थशास्त्राच्या प्रश्नांचा आज वेध घेऊयात खास रोखठोक कार्यक्रमात. कर्जमाफी दिली, फेडणार कोण? कर्जमाफी दिली, फेडणार कोण? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. शेतकरी संपाच्या दबावामुळे राज्य सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र आता या कर्जमाफीसाठी निधी कसा उभारायचा हा प्रश्न राज्याच्या अर्थ खात्यासमोर आहे. आधीच राज्य आर्थिक अडचणीत आहे.
राज्यावर 2016-17 या आर्थिक वर्षात 3,56,000 कोटींचं कर्ज आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात हे कर्ज 4 लाख कोटींपर्यंत जाईल असा अंदाज आहे. कर्जावरच्या व्याजापोटी सध्या 25,000 कोटी रुपये द्यावे लागतात. सध्या राज्य 4,511 कोटी रुपयांच्या महसुली तुटीत आहे. 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव असून त्याकरता 24,000 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दारूबंदीमुळे राज्याच्या महसुलात 7,000 कोटींची घट झाली आहे. एलबीटीच्या माफीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 7,000 कोटी रुपयांचा बोजा पडतोय. राज्यासमोर एवढ्या आर्थिक अडचणी असताना आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता सरकारला 30,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. शेतकरी कर्जमाफी करता केंद्र सरकारनं मदत करण्याबाबत स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे राज्यालाच हा सगळा निधी उभा करावा लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारसमोर अनेक पर्याय आहेत. पेट्रोलवर आणखी अधिभार लावणं, दुष्काळ कर सुरूच ठेवून तो पैसा कर्जमाफीसाठी वापरणं, सरकारी जमिनी भाडेपट्ट्यावरती देणं अथवा जमिनींचा व्यावसायिक वापर करणं. 14व्या वित्त आयोगाच्या मर्यादेनुसार राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 25% सरकार कर्ज काढू शकते. सध्या आपल्या राज्यानं काढलेल्या कर्जाची मर्यादा 15% इतकी आहे. कर्जाशिवाय रोखे काढूनही सरकार कर्जमाफीसाठी पैसे उभारू शकतं. राज्याच्या विकास कामांवरच्या खर्चाला कात्री लावणे हा देखील पर्याय सरकारसमोर आहे. विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारने मागील वर्षी अर्थसंकल्पीय खर्चाला 20% कात्री लावली होती. यंदाही कर्जमाफीसाठी पैसे उभे करण्यासाठी विकास कामांना कात्री लावण्याबरोबरच इतरही पर्याय राज्य सरकारसमोर आहेत. मात्र निधी उभा करण्यासाठी अनेक पर्याय राज्य सरकारसमोर उपलब्ध असले तरी कर्जमाफीसाठी 30,000 कोटी रुपये उभे करणे हे सरकारसमोर मोठं आव्हानच ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. कर्जमाफी दिली फेडणार कोण या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला. तर त्याचीच चर्चा करण्यासाठी आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि त्यांचं राजकारण आणि एकमेकांवरची चिखलफेक टाळून अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून याची संपूर्ण चर्चा करावी याच्याकरता मी या क्षेत्रातल्या नामवंतांना बोलवलं. आपल्या सोबत आहेत जयराज साळगावकर, उद्योजक, लेखक आणि अर्थ अभ्यासक. जयराज साळगावकर माझ्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत कृषी अर्थ अभ्यासक राजेंद्र जाधव. राजेंद्र जाधवजी, आपलंही स्वागत. अजित अभ्यंकर हे जरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असले तरी प्रामुख्यानं अर्थ अभ्यासक या नात्यानं आज त्यांना आपण बोलवलं आहे. अजितजी, आपलंही स्वागत. आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अभय टिळकजी, आपलंही स्वागत. सुरुवात करूया जयराजजी आपल्यापासून. विषमता आली की त्याचं उत्तर आरक्षण, आणि आत्महत्या सुरू झाल्या की त्याचं उत्तर कर्जमाफी. ही शस्त्रक्रिया आहे रोग दूर करायची का हे बँडेड लावून सोडणं आहे? ही मलमपट्टी आहे. परंतु विषमता आली की त्याचा जो प्रतिध्वनी उमटतो तो असंतोष असतो. हे कुठल्याही वर्गामध्ये, क्लासमध्ये जेव्हा विषमता येते तेव्हा ती असंतोषातून प्रकट होते. आणि त्या असंतोषाच्या घोड्यावर जे राजकीय नेते स्वार होऊ शकतात ते सत्तेत येऊ शकतात. त्यामुळे असा असंतोष लोकेट करणं आणि त्याच्यावर स्वार होणं ही राजकीय खेळी असते. तिथे अर्थशास्त्राला महत्त्व हे दुय्यम असतं. आणि भारतातच नाही, जगभर कुठेही राजकारणी म्हणजे पॉलिटिशियन्स घटनात्मकरित्या हे अर्थशास्त्रज्ञांच्या पुढे असतात, म्हणजे दे रूल. म्हणजे एक प्रश्न जो मी नंतर सगळ्यांना घेणार आहे तो म्हणजे 30,000 कोटींची कर्जमाफी. जयराजजी, हे चांगलं राजकारण आणि वाईट अर्थशास्त्र का चांगलं अर्थशास्त्र आणि वाईट राजकारण, काय सांगाल? ही मजबुरी आहे मुख्यमंत्र्यांची. इट इज कंपल्शन, इट इज अ पॉलिटिकल कंपल्शन. हे त्यांनाही कळतं हे वाईट अर्थशास्त्र आहे म्हणून. त्यांनी त्यांच्या परीने त्याच्यावर मल्लीनाथी करून झाली. परंतु असंतोष वाढत गेला की त्याच्यावर विरोधातले अधिक राजकीय नेते स्वार होऊ लागले. आणि असंच जर का चालू राहिलं तर राज्य चालवणं कठीण होईल हे लक्षात आल्यावर त्यांनी कर्जमाफी दिली. त्यामुळे ही त्यांची मजबुरी आहे. अभय टिळक, आत्ताच मासेमारी करणारे आमचे मच्छीमार बांधव आणि 7वा वेतन आयोग लागू करा म्हणून राज्य सरकारचे कर्मचारी संपावर जायच्या गोष्टी करतात, आंदोलनाच्या गोष्टी करतायत. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये कशामुळे आला? त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत ही तर वस्तुस्थिती आहे. परंतु आपण संपावर गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला अशा प्रकारची कर्जमाफी मिळू शकते. हा आत्मविश्वास कशामुळे आला असं वाटतं? मला असं वाटतं की तुम्ही जिथून सुरुवात केलीत की मला आठवण या संदर्भात
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका वाक्याचे होते की चांगलं राजकारण हे चांगल्या अर्थकारणावरतीच बेतलं जाऊ शकतं. ही जी आत्ताची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती अशी आहे की सरकारला कोंडीत पकडायचं, सरकार म्हणजे शासन संस्थेला कोंडीत पकडायचं आणि एका प्रकारे हा एक संघटित शक्तीचा एका मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय दहशतवाद उत्पन्न करून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. पण हे करत असताना एक गोष्ट आपण अत्यंत प्रामुख्याने विसरतोय की व्यक्ती असो किंवा शासन संस्था असो कोणालाही पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्या मराठीमध्ये जे म्हण आहे की वाटेल ते करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि आपण नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. आणि ह्याच्यात सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामुळे केवळ तात्कालिक लाभावरती तडजोड करण्याच्या भूमिकेतून आपण जे उपाय सुचवतोय त्याच्यामुळे त्या त्या क्षेत्रामधले प्रश्न सुटण्याऐवजी ते दिवसेंदिवस अति गंभीर होत आहेत. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नेमकं हेच बनलं आहे की कर्जमाफी करणं हा महाराष्ट्रातल्या शेतीचा गेल्या 30 वर्षाचा एक जो पूर्णपणे त्याच्यामध्ये असमतोल निर्माण झालेला आहे त्याच्यावरती कर्जमाफी हे उत्तर नाही हे आंदोलनकर्त्यांना सुद्धा उत्तमपैकी माहिती आहे. पण परिस्थिती आज अशी आपण आणलेली आहे की कर्जमाफी हे उत्तर नाही पण कर्जमाफी दिल्याखेरीज गत्यंतर सध्या नाही अशा कोंडीवरती आपण जे आलोय. याचं कारण याच्या मुळाशी असणारे जे दीर्घकालीन प्रश्न आहेत. बरोबर आहे. आपण जर याचं विश्लेषण केलंय किंवा ज्याला एक ज्या शब्दांच्या मांडणीत बसवलंय ते अत्यंत अप्रतिम आहे की कर्जमाफीशिवाय पर्याय नाही आणि कर्जमाफी हा काही उपाय नाही. परंतु अजित अभ्यंकर ज्या वेळेला ही कर्जमाफी केली जाते आहे आणि मागच्या वेळेला जी कर्जमाफी केली होती त्या दोन्ही वेळच्या बँकिंग सिस्टीम, बँकिंग अवस्था आणि अर्थव्यवस्था यांचं एक थोडंसं मूल्यमापन आपल्याकडून जाणून घेऊया. UPA 1नी आणि UPA 2च्या काळामध्ये आपण अर्थव्यवस्था जर पाहिली तर 2008मध्ये UPA 1च्या 2008मध्ये 70,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली होती. मला तुम्हाला प्रश्न असा आहे की त्यावेळची बँकांची आर्थिक स्थिती आणि आत्ताची बँकांची आर्थिक स्थिती याच्यात कुठली स्थिती उत्तम होती, तेव्हाची का आत्ताची? आत्ताची बँकांची आर्थिक स्थिती ही बड्या उद्योगपतींनी जाणीवपूर्वक जी कर्ज बुडवण्याचं धोरण घेतलेलं आहे की ज्याच्याबद्दल आपण बोलला नाहीत किंवा का बोलला नाहीत मला माहिती नाही पण नाही बोललात आपण. तर ही जी बड्या उद्योगपतींची जाणीवपूर्वक थकवलेली जी कर्ज आहेत त्याच्यामधून निर्माण झालेली ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती जेव्हा तुम्ही बघता त्याच वेळेला शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हेही आपण बघितलं. कारण शेतकरी ह्युमन बिंग्ज आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये 51% वर्किंग पॉप्युलेशनचा भाग आहेत. त्या 51% वर्किंग पॉप्युलेशनची वस्तुस्थिती काय आहे आणि ते झाडावरती लटकत आहेत. एकाही उद्योगपतीची अशी परिस्थिती झाल्याचं सुदैवाने आपल्याला अजून माहिती नाही. एकाची माहिती आहे ते इंग्लंडमध्ये खूप सुखात आहेत. तर तेव्हा अशा प्रकारे आपण जे थोडा तुलनात्मक अभ्यास केला का पाहिजे. कारण मगाशी जे आपण सांगितलं की अर्थशास्त्र हे राजकीय अर्थशास्त्रच असतं. अर्थशास्त्र हे फक्त अर्थशास्त्र कधीच नव्हतं, आजही नाही आणि ह्याच्या पुढेही असणार नाही. इट इज ऑलवेज अ पॉलिटिकल इकॉनॉमी. हा एक त्याच्यापासून निर्माण केलेला एक भ्रमित करणारा शब्द आहे. तेव्हा साधी गोष्ट अशी आहे आणि राजकारण म्हणजे निखळ राजकारण नसतं. कारण याच्यात राजकारण आणू नका, राजकारण आणलं जाते अशी भंपक विधानं बरेच लोक करत असतात. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था विशेषतः सरकारचे जे काय धोरणं आहेत, अर्थविषयक धोरणं आहेत, ती कुठल्या विभागाच्या भल्यासाठी किंवा भविष्यासाठी कशी वापरली जाणार आहेत याच्याबद्दलची जी सामाजिक प्रक्रिया असते त्याला राजकारण असं म्हणतात. असं मी त्याला राजकारण म्हणतो. त्याला राजकीय पक्षांचे नावं वगैरे काय येऊ शकतात, नंतरचा दुय्यम भाग आहे. तेव्हा हे 51% लोकांच्या जीवनमरणाचा जो आज प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो तर आपण विसरता कामा नये आणि याचं निश्चितपणे आपल्याला सगळ्याच अर्थाने गांभीर्य असलं पाहिजे असं मला वाटतं. अजित अभ्यंकर, मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारला आणि 30,000 कोटी ही सुद्धा आपण काय रक्कम आता डिफाईन केलेली ती पुरेशी नाहीये. नाही बरोबर आहे. मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारला की 70,000 कोटीची कर्जमाफी झाली त्या 70,000 कोटीच्या कर्जमाफीच्या वेळेला बँकांची असणारी स्थिती आणि आत्ताची असणारी स्थिती जे चित्र आता NPA रेशो वगैरे सगळे जर पाहिले तर असं दिसतंय की आत्ताची स्थिती ही काहीशी गंभीर
अशा स्वरूपाचीच म्हणता येईल. ती कोणामुळे झाली, काय झाली, हा आता चर्चेचा मुद्दा नाही आहे. आहे. तुम्ही आता जो कॉर्पोरेट आणि शेतकरी हा जो मुद्दा म्हणणार आहात तो मी चर्चेला नक्कीच घेणार आहे की या अवस्थेला जबाबदार कोण, हा नंतरचा मुद्दा येणार आहे. परंतु त्याच्यामुळे जे काही आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, मग ते वैयक्तिक बाबतीत असेल किंवा व्यवस्था किंवा इन्स्टिट्यूशनल पातळीवर असेल, आमच्याकडे झालं काय की 2008 नंतर कर्ज थकवायचं, कर्ज बुडवायचं आणि कर्जमाफीसाठी लढायचं, आणि ते नाही मिळालं किंवा मिळालं तर खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यायचं, अशी एक आर्थिक बेशिस्तीची बीजं आमच्याकडे रोवली गेली. बरोबर आहे अजित अभ्यंकर? नाही उदयजी, नाही हे मला तुमचे विधान मान्य नाही आहे. याचं कारण असं, कॉर्पोरेट जे असतात त्यांना लढावं लागत नाही, त्यांना रडावंही लागत नाही. त्यांना फक्त सर्व कर्ज त्यांची, म्हणजे त्यातली मी सगळी 100% लोक बदमाश असतात असं म्हणत नाही, पण त्यातली बहुतांशी कर्ज जी आहे ती सायफन आउट केलेल्या पैशाची सुद्धा आहेत. अशी कित्येक यादीच्या यादी प्रचंड मोठी या क्षेत्रातल्या लोकांनी सादर केलेली आहे. तेव्हा त्यांना लढावं लागत नाही, रडावं लागत नाही. शेतकरी जे आहेत ते बिचारे रस्त्यावरती येतात, त्यांची प्रत्येक गोष्ट रस्त्यावरती धुतली जाते, म्हणजे घाटावरती धुतली जाते म्हणून आपल्याला कळते. या कॉर्पोरेटचं कळत नाही आपल्याला हे कर्ज किती दिलं गेलं, कशाच्या आधारावर दिलं गेलं आणि ते लोन वेव का झालं. म्हणजे राईट ऑफ केलं, मग राईट ऑफ झालेलं खरं वसूल किती होतं, मग राईट ऑफ म्हणजे वेव नव्हे, असे आपण तांत्रिक फरक वगैरे करतो, पण ते 10% सुद्धा राईट ऑफ केलेलं वसूल होत नाही, हे तितकंच सत्य आहे. त्यामुळे ही वाईट स्थिती जी झालेली आहे ती कोणामुळे झाली जरूरच आपण चर्चा करू, परंतु आपण एक लक्षात ठेवा की शेतकऱ्यांची ही परिस्थिती हा एक अतिशय भयंकर असा ह्युमन प्रॉब्लेम आहे. शेतीमालाचं इकॉनॉमिक्स आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हे सारखं नाही, आपण नक्कीच जाणता. शेतीमालाचा सप्लाय आणि शेतीमालाचा डिमांड हे पूर्णपणे अलवचिक असतात आणि त्याचा पिकवणारा जो शेतकरी असतो तो निसर्गावरती अत्यंत फेटली अवलंबून असतो. निदान भारतातला, महाराष्ट्रातला तर नक्कीच आहे. ही परिस्थिती आपण बदलत नाही आणि आयात निर्यातीची धोरणं मात्र आपण खुली करत जातो. या परिस्थितीमधून शेतकऱ्याची कोंडी झाली ही अपवादात्मक परिस्थिती आहे आणि अपवादात्मक परिस्थितीला अपवादात्मकच उत्तरं काढावी लागतात, कॅपिटल सोल्युशनच काढावी लागतात. आणि म्हणून हे सोल्युशन काढणं हे अपवादात्मक नक्की आहे. ह्याच्यामधून गैरशासन निर्माण होण्याची शक्यता मी नाकारत नाही, परंतु याच्यासाठीच आपल्याला काहीतरी नवीन सोल्युशन काढायला लागतील. म्हणजे ते होणार नाही ह्याच्यात सुद्धा आपल्याला निश्चितपणे काहीतरी गैरफायदा घेतला जाणार नाही याची तजवीज करावी लागेल. पर्याय होता असं कॉर्पोरेट सेक्टरनी घेतलेली कर्ज आणि शेतकऱ्यांची कर्ज याच्यातली जी तुलना आपण करताय त्याच्यावर मी नक्की चर्चा करेन. कॉर्पोरेट क्षेत्राकडून आपल्या क्षेत्राची पाठराखण करण्याकरता जी एक वैचारिक बैठकीची मांडणी करण्यात आली आहे त्याचा आज मी दिवसभर अभ्यास करून त्यातनं काही मुद्दे काढले तेही आपल्या समोर मांडणार आहे. पण तुर्तास राजेंद्र जाधव, ज्यांनी उन्हातानात राबून शेतीत कष्ट करून कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे केली त्यांना आता काहीच परतावा मिळणार नाही आहे. म्हणजे प्रामाणिकपणाला कोणत्याही प्रकारचा इन्सेंटिव्ह नाही, कोणत्याही प्रकारची बक्षिसी नाही. याला कुठली आर्थिक शिस्त म्हणणार? त्यांना इन्सेंटिव्ह नाही आणि त्यांचे प्रश्न आणखी वाढणार आहेत. डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये ज्या जिल्हा बँका किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचं जाळं हे मोठ्या प्रमाणात वीक झालेलं आहे. ह्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा जिल्हा बँका आहेत ह्या राज्यातील जवळपास 80% शेतकऱ्यांना ह्या पतपुरवठा करत असतात आणि ह्या वीक झाल्यानंतर ह्या फक्त क्रॉप लोन देतात. जो प्रामाणिकपणे शेती करणारा शेतकरी असतो त्याला पाईपलाईनसाठी कर्ज हवं असतं, विहीर खांदण्यासाठी कर्ज हवं असतं, अवजारांसाठी कर्ज हवं असतं आणि हे कर्ज मागण्यासाठी तो नेहमी नॅशनलाइज बँकांकडे जातो. आता जेव्हा तो नॅशनलाइज बँकेच्या दारात जातो तेव्हा त्याकडे एखादा चोर आला की काय या पद्धतीनं पाहिलं जातं आणि ही जी मानसिकता आहे नॅशनलाइज बँकेची ती ह्या कर्जमाफीमुळे वाढत जाणार आहे. आणि मग याच्यामुळे खाजगी सावकारांकडे जाण्या व्यतिरिक्त या शेतकऱ्यांना क्रॉप व्यतिरिक्त म्हणजे शेती व्यतिरिक्त ज्या गोष्टी लागतात अवजार वगैरे या गोष्टींसाठी काही पर्यायच उरणार नाही आणि मग खाजगी सावकार त्यांना पिळून घेणार. हो तेच होत आहे ना, कारण की 2008 कर्जमाफी झाली त्यानंतर दोन वर्षामध्ये 2011-12पर्यंत जो ॲग्रिकल्चर सेक्टरचा NPA होता पुन्हा तेवढाच आला. म्हणजे 2008 सातबारा कोरा केला म्हणजे पर्यायानं आपण त्यांची जी कर्ज होती ती माफ केली, त्यांना पुन्हा बँकिंग सिस्टीममध्ये पुन्हा आपण इन्व्हॉल्व केलं. पण त्यानंतर 2 वर्षामध्ये मला याच्यात एक मुद्दा असा आहे की बँकिंग सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व केलं जे तुम्ही म्हणता, परंतु 2008 एक सर्वेक्षण असं सांगतं की 2008ला ज्यांना कर्जमाफी देण्यात आली त्यातल्या 50% लोकांना पुढच्या 4 वर्षात कर्जासाठी स्वतःला पात्र म्हणून सुद्धा सिद्ध करता आलं नाही. ही कुठली शिस्त म्हणणार? मग
मी कर्जमाफीच्या विरोधात नाही आहे, परंतु या कर्जमाफीमुळे या देशात आणि आमच्या समाजात जो एक अनिष्ट अशा स्वरूपाचा संदेश जातोय त्याच्या घातकपणाविषयी आज आपण चर्चा करतोय. काय सांगाल? जवळपास 50% लोकांना 4 वर्षात कर्जाला पात्र नाही होता आलं. हा एक तर वनवा पेटल्यानंतर आणि एक मानसिकता झालेली आहे की इलेक्शन जवळ येत आहे, मी जर नाही फेडलं. त्यामुळे असं झालं 2008 पर्यंत बरेचसे प्रामाणिक शेतकरी होते. तुम्ही जर एक पाहिलं तर अख्ख्या देशासाठी कर्जमाफी झाली होती, 70,000 कोटी झाली होती. आता फक्त 2 राज्यांची कर्जमाफी पाहिली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, ह्या 2 राज्यांची कर्जमाफी त्यापेक्षा जास्त आहे. आणि एकूण जर तुम्ही सर्व राज्यांची कर्जमाफी पाहिली तर ती जवळपास 2,60,000 कोटी रुपये लागणार आहेत. हे सगळे पाहिलं तर 2 म्हणजे आपल्या एकूण एक अंदाज 3 लाख कोटीचा आहे. बरोबर आहे तुमचं. सो जवळपास म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा 2% GDPच्या 2% हे अमाऊंट ही त्यामध्ये जाणार आहे. 2008 मध्ये असं झालं की जे प्रामाणिक शेतकरी होते, जे कर्ज व्यवस्थित वेळेत भरत होते, ते मूर्ख ठरले, कारण त्यांनी ते वेळेत कर्ज भरत होते. पण जे काही गावातले टगे असतात, जे पुढारी असतात, जे राजकीय नेते असतात, ते वर्षानुवर्ष मुद्दामून कर्ज थकवतात, ते नशिबवान ठरले, त्यांची कर्ज माफ झाली. त्यातून एक हा मेसेज गेला की मी कर्ज भरलं आणि मी मूर्ख ठरलो, मी कशाला भरू. त्यामुळे जसजसे निवडणुका राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये जवळ येतील आणि त्या निवडणुका जिंकण्याकरता जो विरोधातला पक्ष असतो तो आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं वचन देतो, परंतु मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. आज 1/3 शेती ही भूमिहीन शेतमजूर चालवतात. ते भूमिहीन शेतमजूर आयुष्यभर आत्महत्येच्या छायेतच वावरत असतात. आणि ज्याची जमीन असते तो लँडलॉर्ड असतो, तो गावामध्ये बुलेट गाड्या फिरवतो, तो गावामध्ये पजेरो सारख्या गाड्या घेऊन फिरतो, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. परंतु या 1/3 भूमिहीन शेतमजुरांना कोणतीही कर्जमाफी मिळणार नाही. अशा प्रकारची आत्ताची रचना आहे. काय सांगाल? अशीच रचना. भूमिहीन शेतकरी असतो, त्याच्या नावावर 7/12 नसतो. जर तुमच्या नावावर 7/12 नसेल तर तुम्ही बँकेकडून कर्जच काढू शकत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं असतं की जमीन तुमची असते, मी ती करत असतो, पण मी ती करतो हे म्हणून सांगून मागत नाही. मी बँकेमध्ये गेलो, मी उद्या सांगितलं मी 10 एकर जमीन तुमची कसतोय, ती कसतोय म्हणून बँक मला कर्ज देत नाही. पण आता त्याचं कंत्राट करावं लागणार आहे, त्याच्यामुळे काही फरक पडेल. त्यानंतर नक्की फरक पडेल, पण आज घडीला तरी ती अवस्था नाही आहे. आज घडीला तरी जो मालक आहे तोच फक्त कर्ज घेऊ शकतो. अजित अभ्यंकर, तुम्हाला काही मुद्दा सांगायचा होता? अजित अभ्यंकर. मला 2 मुद्दे सांगायचे होते, खरं म्हणजे 3 मुद्दे सांगायचे आहेत. तुमच्या शेवटच्या विधानापासून सुरुवात करतो. शेतमजूर ज्याच्याकडे काम करतो तो लँडलॉर्ड बुलेटवरनं फिरणारा असतो. हे आपलं विधान जरा महाराष्ट्राला एक नवीन दिशा देणारं किंवा नवीन आर्थिक काहीतरी व्यक्त करणारं ठरेल असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रामध्ये निदान जमीनदार काही आहेत निश्चितपणे, त्यांच्याच विषयी बोलतोय. लँड होल्डिंगची जर आकडेवारी काढली, सर्वसामान्य शेतकऱ्याविषयी बोलत नाहीये. ज्यांच्याकडे 20-20, 25-25 एकर ऊसाची जमीन आहे त्यांच्याविषयी बोलतोय. एक्झॅक्टली. पण तुम्ही पण तुम्ही एक्झॅक्टली त्यांच्याविषयी बोलत असाल तर माझं म्हणणं आहे. पण तुम्ही जे म्हणालात शेतमजूर ज्याच्याकडे काम करतो, उदाहरणार्थ शेतकरी हंगामामध्ये एका विशिष्ट काही दिवसांमध्ये त्याला मध्यम शेतकऱ्याकडे पण काम करावं लागतं, त्याला अगदी लहान शेतकऱ्याकडे सुद्धा काम करावं लागतं. आणि एका वेळेला 25 मजुरांचं जे काम असतं ते करण्यासाठी तो एकच घरातला मनुष्य किंवा 2 माणसं पुरत नाहीत. तेव्हा एका विशिष्ट वेळेला त्याला जास्त मजुरांची गरज घ्यावीच लागते. तेव्हा मजूर काम करतात ते सगळे लोक लँडलॉर्ड असतात. हे विधान बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आता तुम्ही ते करेक्ट केले तेव्हा तो विषय संपला. आता माझा दुसरा मुद्दा जो आहे तो डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांचा आहे. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्यांना अतिशय पद्धतशीरपणे केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर जाणीवपूर्वक अडचणीत आणलेलं आहे. मी तुम्हाला याचं स्टॅटिस्टिक्स सांगतो. एकटी कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने आदेश दिले 274 कोटी रुपयाच्या 500 आणि 1000च्या नोटा त्यांच्याकडे पडून आहेत, परंतु त्या घ्यायला आज रिझर्व्ह बँक तयार नाहीये. राज्याच्या पातळीवरची आकडे काहीतरी 5000 कोटी रुपयाची आहे आणि देशाच्या पातळीवरती अजून काहीतरी बरीच जास्ती असेल. ते लोक त्याच्यावरती इंटरेस्ट देत आहेत, त्यांना इंटरेस्ट द्यावं लागतंय, परंतु त्यांचे पैसे रिझर्व्ह बँक घेत नाहीये. आणि त्यांनी काय करायचं म्हणजे इज दिस मिसमॅनेजमेंट? नाही, इट इज क्रिमिनल मिसमॅनेजमेंट. आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका हे जर मुख्य कॉन्ड्युइट असेल यांना कर्ज देण्याचं, पीक कर्ज किंवा इतर कर्ज देण्याचं, तर त्यांना आजारी कोण करते? ठीक आहे, भ्रष्टाचारामुळे काय आजारी झाले असतील, काय त्रुटी असतील, सगळं मान्य आहे. सगळे KYC नॉर्म्स पूर्ण केल्यानंतर जर तुम्ही त्यांचे पैसे घेत नसाल तर तुम्ही त्यांना नष्टच करायचं ठरवलं असा त्याचा अर्थ होतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा
की जेव्हा तुम्ही सांगितलं की याच्यामधून कर्ज न भरण्याची प्रवृत्ती वाढते, आत्तापर्यंत इन्कम टॅक्सच्या ज्या ॲम्नेस्टी स्कीम्स दिल्या गेल्या आत्तासुद्धा जी दिली गेली या डिमॉनिटायझेशनच्या वेळेला किंवा त्याच्या अलीकडं त्याच्या आधीसुद्धा जी दिली गेली, त्याच्यामधून काय दिसलं की तुम्ही कर तुमच्यावरती प्रॉसिक्युशन होणार नाही, तुम्ही जेमतेम 50% भरा आणि त्यातून सुटून जा, अशा प्रकारची आपण ॲम्नेस्टी जाहीर केली, माफी जाहीर केली. त्याच्यामधून इन्कम टॅक्स भरायला आपण उत्तेजन दिलं का त्याच्यामधून उत्तेजन मिळणार नाही अशा म्हणजे कर भरू नका अशा प्रकारचा संदेश दिला? अशी चर्चा आपण त्यावेळेला करत नाही, किंबहुना निदान एवढ्या जोरदारपणे करत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपण शेतीचा जो प्रश्न आहे तो शेतीचं अर्थशास्त्र कशामुळे बिघडलं, मुळात बिघडलेलं आहे, ते कशामुळे बिघडलं हे नीट एकदा समजावून घेण्याची गरज आहे. ज्या लक्षात घ्या, केंद्र सरकारची याच्यात फार मोठी भूमिका आहे. आयात निर्यातीचं धोरण पूर्णपणे केंद्र सरकार ठरवतं आणि शेती हा विषय मात्र राज्याचा आहे. इकडं तुरीचं उत्पादन विक्रमी होतं आणि देशात तुरीची आयात पण चालू असते आणि निर्यात बंदी पण तशीच चालू आहे, आजही चालू आहे ती. तेव्हा हे एक जस्ट उदाहरण आहे, असं गव्हाचं अशी कित्येक उदाहरणं देता येतील. तेव्हा शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याची कोंडी होईल अशा प्रकारचं एक तथाकथित ग्राहक केंद्री सुद्धा खरं म्हणजे नाही आहे एक धोरण राबवायचं. शेतकरी त्याच्यामधून अडचणीत येतो आणि त्याच्या मालावरती प्रक्रिया करण्याच्या व्यवस्था नाहीत आणि तो कोंडीत शेवटचे गळू फुटलेलं आहे. लक्षात घ्या, हे तोंड फुटलेलं आहे. आपल्या गेल्या 20 वर्षातल्या धोरणांना एक तोंड फुटलेलं आहे. याच्यामध्ये शेतकरी हा फक्त निमित्त आहे. जो कोणी, आणि शेती त्याला काम पूर्ण आहे असं मी म्हणत नाही. 51% लोकांनी 11% उत्पन्न महाराष्ट्रात निर्माण करायचं, ही शेतीची अर्थव्यवस्था विध्वंस ऑलरेडी झालेला आहे त्याचा. त्या लोकांची ह्युमन स्टोरी काय ती आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तेव्हा 11% उत्पन्न, त्या ह्युमन स्टोरीमुळे हा प्रश्न आपण किती वेळा विचारला किंवा याचा आपण किती गंभीरपणे अजित विचार केलेला अभ्यंकर, आहे? त्याच ह्युमन स्टोरीमुळे जी आर्थिक नाही, मला गढी पूर्ण करू द्या. माझं बिघडते म्हणणं आहे आहे, की किंबहुना आमच्या अर्थव्यवस्थेवर जो बोजा येतोय, वित्तीय तूट, याची जी संकल्पनाच आमच्याकडे अत्यंत धोकादायक बनत चालली आहे, त्याची आपण चर्चा करतोय. कर्जमाफीची चर्चा नाहीये, तर कर्जमाफी दिल्यानंतर ते फेडायचा भार आता कोणावर आहे आणि तो कशा करताय याची चर्चा आहे. कॉर्पोरेट लोनची पण चर्चा करूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय कर्जमाफी दिली, फेडणार कोण? कर्जमाफी दिली, फेडणार कोण या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत अभय टिळक, जयराज साळगावकर, राजेंद्र जाधव आणि अजित अभ्यंकर आहेत. जयराज साळगावकर, ऑगस्ट 2016 भारतीय संसदेने एक बिल पास केलं होतं आणि ते बिल असं होतं की ज्यांची थकीत कर्ज आहेत ती लवकरात लवकर परत मिळावीत. हे जसं शेतकऱ्यांना लागू होतं तसंच ते कॉर्पोरेटलाही लागू होतं. एकीकडे आम्ही कॉर्पोरेट्सची कर्ज देखील राईट ऑफ करतोय. राईट ऑफ आणि वेव याच्यातला फरक मगाशी अजित अभ्यंकरांनी सांगितला. आणि एकीकडे शेतकऱ्यांची देखील आपण कर्ज माफ करतोय. मग पार्लमेंटनी जे बिल पास केलं त्याचं महत्त्व आज काय राहिलं? पार्लमेंटचं बिल जर का ऑनर होत नसेल, त्याच्यानुसार जर का यंत्रणा वागत नसेल, तर ते अनार्कीकडे, अनागोंदीकडे जाण्याचं लक्षण आहे. तुम्हाला आणखीन एक अनागोंदी आहे. तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. 2014 साली RBIने सर्व बँकांना कर्जमाफीच्या प्रस्तावाला विरोध करावा असं सुचवलं होतं. ते कशाकरता होतं? मग आर्थिक शिस्त आणण्याकरता होतं. आज आम्ही अशा सिच्युएशनला आहोत की शेतकऱ्यांना मदत करण्याच्या शिवाय आमच्याकडे दुसरं गत्यंतर नाही. मगाशी अभय टिळक म्हणले ते अगदी खरं आहे. दुसरा पर्यायच नाही आणि तो पर्याय हा आर्थिक अनागोंदीकडे आणखीन आम्हाला घेऊन जातोय. काय सांगाल? RBIने सुचवलं होतं. एक तर RBIचं ऐकण्याच्या मनस्थितीत सरकार आहे असं वाटत नाही. रघुरामराजेंच्या सगळ्या प्रकरणात आपण ते पाहिलं. रघुरामराजेंना जावं लागलं. आता RBIमध्ये डेप्युटी गव्हर्नरची पोस्ट भरायची होती. ती RBIने भरण्याच्याऐवजी मिनिस्ट्री ऑफ फिनान्सने जाहिरात दिली पेपरात आणि इंटरनेटवर. असं कधी इतिहासात झालं नव्हतं. त्यामुळे चांगल्या सरकारने RBIचं ऐकणं हे चांगलं इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स दोन्ही आहे. ते जर का ऐकत नसेल सरकार तर ती चुकीची गोष्ट आहे आणि त्यातून अनार्की निर्माण होईल. या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अभय टिळक एक महत्त्वाचा प्रश्न येतोय. तो म्हणजे या सगळ्यामुळं बघा, आता जवळपास तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, या सगळ्या राज्यांमधल्या कर्जमाफीचे आकडे 3 लाख कोटीच्या आसपास जातील.
त्याचा एक प्रचंड मोठा बोजा आपल्या अर्थव्यवस्थेवर. या सगळ्यामुळं एक अर्थतज्ञ म्हणून आपल्याला महागाई वाढीचा धोका दिसतोय का, किंवा जे आत्ता ऑगस्टमध्ये व्याजाचे दर कमी होतील, त्याच्यात कपात होईल असा एक अंदाज होता, त्या व्याज दराच्या कपातीवर सुद्धा आता बंधन येणार आहे. काय होणार आहे, आपण कायम जे एक म्हणतोय सूत्र की तात्कालिक तडजोडी करताना आपण एकूण केवळ शेतकऱ्यांचं नाही, एकूण अर्थव्यवस्थेचं दीर्घकालीन नुकसान करतोय. ह्याचं एक साधा रचला अगदी काय आपण म्हणू तर्कशास्त्र असं आहे की ही कर्जमाफी दिली की बँकांचा, ज्याला आम्ही भांडवली पाया म्हणतो, त्याच्यावरती परिणाम होणार आहे. तो भांडवली पाया शाबूत राखण्यासाठी या ना त्या प्रकारे सरकारला, म्हणजे शासन संस्थेला, बँकांना पुन्हा पैसे द्यावे लागतील. ते झालं की सरकारची तूट वाढणार आहे. करेक्ट. सरकारची तूट वाढली की त्याला पर्याय दोन, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, आपण राज्याबद्दल बोलू. तूट वाढली की हमखास दोनच पर्याय सरकार पुढे येतात. एक, नवीन कर्ज घ्यायचं, ज्याचं आपल्या माननीय अर्थमंत्र्यांनी हा सूतोवाच केलेला आहे, किंवा दोन, खर्चाला आळा घालायचा. आजवरचा आपला अनुभव असा आहे, आणि मी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे अत्यंत म्हणजे ठसठशीतपणे इथे सांगू इच्छितो की आम्ही जर गेल्या 6 वर्षातली राज्याच्या खर्चाची जर आम्ही गुणवत्ता बघितली तर ती सातत्याने ढासळत आलेली आहे. राज्याच्या खर्चाच्या गुणवत्तेचं मी एकच फक्त गमक सांगतो, ज्याचा संबंध कर्जमाफीशी आणि तुटीशी आहे, तो म्हणजे एकूण खर्चामध्ये भांडवली खर्चाचं प्रमाण किती आहे. 2008-9च्या सुरुवातीला राज्याच्या एकूण खर्चामध्ये भांडवली खर्चाचं प्रमाण जवळपास 20-21% आसपास होतं. आज 2014-15ची आकडेवारी जर आपण बघितली तर ते जवळपास 14-15% खाली आलेलं आहे. आज आम्ही ही कर्जमाफी दिली की परिणाम पुन्हा तोच होणार आहे, तूट वाढणार आहे, भांडवली खर्चाला आळा बसणार आहे. आणि मला वाईट काय वाटतं, भांडवली खर्चाला आळा बसणं किंवा भांडवली खर्चाचा पाया खच्ची होणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेमधली सरकारी गुंतवणूक खचणं. शेतीच्या बाबतीमध्ये जवळपास 6व्या आपल्या पंचवार्षिक योजनेपासून आपण जर आकडेवारी बघितली तर सरकारी गुंतवणूक शेतीमधली जी आहे, म्हणजे सरकारी गुंतवणूक देशात संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढी गुंतवणूक होते त्यातला शेतीच्या वाट्याला जो हिस्सा येतो तो सातत्याने घसरत चाललेला आहे. म्हणजे आज आपल्याला ही जी शेतीची दुरवस्था दिसते, त्या शेतीच्या दुरवस्थेवर मी फक्त 3च गोष्टी आता अधोरेखित करतो. एक, गोठलेलं सिंचन, कारण आमच्याकडे धरण बांधलं की प्रकल्प पूर्ण झाला असा गैरसमज आहे. त्याचे कालवे निघत नाहीत, त्याच्या पुढे त्याची संपूर्ण वाहनाची प्रक्रिया आमची पूर्ण होत नाही. म्हणजे सिंचन गोठणं, शेतीमधलं संशोधन ठप्प होणं, ज्याला आम्ही सरकारी एक्सटेन्शन म्हणजे विस्तार यंत्रणा म्हणतो, ती खच्ची होणं, आणि एकूणच शासकीय गुंतवणुकीच्यामुळे प्रामुख्याने बाजारपेठांचं विकसन, वितरणाची व्यवस्था, शीतगृहांची बांधणी, गोदामं, ही सगळी पूरक यंत्रणा गुंतवणुकीअभावी ठप्प होते. परिणामी ह्याचा दीर्घकालीन फटका शेतकऱ्याला बसतो आणि शेतकऱ्याची घेतलेली कर्ज परत करण्याची क्षमता मुळातूनच कमकुवत होतीये. याच्याकडे दुर्दैवाने आपण लक्ष देत नाही आहोत. अतिशय योग्य आणि सुयोग्य शब्दात मांडणी केली. अजित अभ्यंकर, मगाचा जो तुमचा मुद्दा होता तो कॉर्पोरेट लोनचा होता. त्याच्यावर आज अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलल्यानंतर त्यांची मांडणी काय आहे ती सांगतो. त्यांची मांडणी अशी आहे की कॉर्पोरेट लोन माफ करणं ही त्या वेळची अर्थकारणाची, कारखानदारीची गरज होती, अशी एक मांडणी आहे. आणि त्यात दुसरा मुद्दा असा मांडला जातोय की त्यामुळे त्या उद्योगपतीचं तारण आणि पत हे दोन्ही जातं. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांची मांडणी कशी आहे बघा, आणि त्याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे की त्यांची मांडणी अशी आहे की उद्योगपतीचं तारण आणि पत जातं, परंतु शेतकऱ्याकडे त्याची जमीन, कर्ज किती मोठं असलं तरी त्याची जमीन त्याच्याकडेच राहते. म्हणजे एकूणच त्याच्याकडे जो मुद्दल आहे ते मुद्दल त्याच्याकडे तसंच राहतं, स्थावर मुद्दल त्याच्याकडे तसंच राहतं. अशा प्रकारची एक कॉर्पोरेट क्षेत्राची विचारसरणी आहे. त्याचा प्रभाव आमच्या एकूणच अर्थव्यवस्थेच्या नियोजनावर जास्त प्रमाणात आहे असं वाटतं का आपल्याला? मला असं वाटतं की हे जे उद्योग क्षेत्राचं जे आर्ग्युमेंट आहे ते बहुतांशी प्रमाणामध्ये, म्हणजे जवळजवळ सर्वच प्रमाणामध्ये, विशेषतः भारताच्या संदर्भामध्ये तर निश्चितच चुकीचं आहे.
अगदी काही कारणं तर सार्वत्रिक आहेत, म्हणजे ती भारतालाच लागू आहेत असं नाही. अत्यंत साधी गोष्ट आहे की उद्योग क्षेत्राला जी जी कर्ज आतापर्यंत दिली गेली त्याचा जर नीटसर इतिहास पाहिला, पहिला कायदेशीर मुद्दा लक्षात घ्या, मग इतिहासात जाऊ. कर्ज दिलं जातं कंपनीला आणि लिमिटेड लायबिलिटीच्या तत्वाप्रमाणे डायरेक्टर असेल किंवा शेअर होल्डर असेल त्याची जबाबदारी कर्जाची फक्त त्या शेअरच्या किमतीपुरती असते. कंपनी बुडते, डायरेक्टर बुडत नाही, शेअर होल्डर व्यक्तिशः कधीही बुडत नाही. हे तर आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे गोष्ट. त्यामुळे कंपन्या धडाधडा पडतील, कामगारांचे रोजगार जातील, त्यांचे जे देणेकरी असतील त्यांना अडचणी येऊ शकतील, परंतु त्याचे मालक जे आहेत याला उद्योगपती आपण म्हणतो आणि ते रस्त्यावर येत नाहीत. मॅनेजिंग डायरेक्टर सहित ते रस्त्यावर येत नाहीत. क्रिमिनल लायबिलिटी जर काही निर्माण झाली तर ती वगळता ते रस्त्यावर येत नाहीत, किंबहुना ते त्यांची मालमत्तेला स्पर्शही होत नाही, कुठल्या वैयक्तिक मालमत्तेला, अनलेस ती वैयक्तिक मालमत्ता स्पेसिफिकली कुठे तारण नसेल तर. आणि अशा प्रकारची वैयक्तिक मालमत्ता तारण नसते. दुसरी गोष्ट अशी, पैसे मोठ्या प्रमाणात सायफन आउट केले जातात. ज्या प्रमाणामध्ये 1992 नंतर देशामधून परदेशात जाणाऱ्या काळ्या पैशाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, याची चर्चा आपण स्वतंत्रपणे वेगवेगळी केलेली आहे आणि ते गॅलपिंगली वाढत चाललेलं आहे 92 नंतर लिबरलायझेशनच्या काळातच. याचं कारण असं आहे की उद्योगपतींनी लिबरलायझेशनचा फायदा घेऊन देशाबाहेर पैसे प्रचंड मोठ्या प्रमाणात सायफन आउट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ही बॅड लोन्सचे सुद्धा धारक जे आहेत ते उद्योगपतींचा समावेश आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या कंपनीचं लोन बुडतं, म्हणजे बँकांचं कर्ज बुडतं, तो उद्योगपती दुसऱ्या नावाने दुसऱ्या कंपन्या काढतो अशी शेकडो उदाहरणं आहेत आणि मोठमोठी कर्ज घेऊन काढतो अशी उदाहरणं आहेत आणि या क्षेत्रातले अभ्यास करणाऱ्या लोकांनी ती वेळोवेळी दाखवूनही दिलेली आहेत. तेव्हा हे जे म्हणणं आहे की त्याचं शेती क्षेत्रातलं त्याचं प्रत्यक्ष जी प्रॉपर्टी आहे त्याचं काही होत नाही, हे म्हणणं बरोबर नाही, म्हणजे वस्तुस्थितीला ते धरून नाही. इकडे शेतकऱ्याच्या बाबतीत असं होतं की तो संपूर्ण त्याचं लेबर सहित, आणि आपण त्या शेतकऱ्याबद्दल बोलतोय आता, तो त्याच्या श्रमासहित त्याच्या कुटुंबासहित 100% त्या शेतीवरती अवलंबून असतो, निदान बहुतांश प्रमाणात अवलंबून असतो. आणि त्याचं अर्थशास्त्रच वेगळं आहे. जेव्हा उत्पन्न प्रचंड येतं तेव्हा भाव नेसेसरीली पडतात, कारण त्याच्यावर प्रोसेसिंगचे आपल्या इथं फारच 3% फक्त माल आपला प्रोसेस होतो, त्याच्यामुळे भाव पडतात. भाव पडले की उत्पादन वाढले तरी त्याचा तो फटकाच खातो. आणि भाव समजा दुष्काळ पडला तर भाव जर वाढणारच असतील तर त्याचा फायदा व्यापारी घेतो. आणि अलीकडच्या काळात या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शेतीमालाची आयात मोठ्या प्रमाणात होते, त्याच्यामुळे दुष्काळ असताना सुद्धा सोयाबीनचे भाव पडलेले आहेत असं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. तर दुष्काळ असताना सुद्धा त्याच्या हातामध्ये जास्ती पैसे मिळत नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूनी तो ढोलकी असल्यासारखा दोन्ही बाजूनी थापडला जातो. अशी सर्वसामान्य शेतकऱ्याची मध्यम शेतकऱ्यापर्यंत काही प्रमाणात मी हा मुद्दामून अजित अभ्यंकर चर्चेला अशा करता घेतला की एक प्रकारची वेगळी मांडणी आपल्याकडे शहर विरुद्ध ग्रामीण अशी केली जाते. अर्थतज्ञांमध्ये सुद्धा अशी विभागणी झाली आहे. त्याला एक स्पष्ट उत्तर आता असावं, ते रेकॉर्डवर यावं, याच्याकरता हा प्रश्न घेतला. एक शेवटचा मुद्दा, राजेंद्र जाधव, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कर्जमाफीची कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. मग या कर्जमाफीचा बोजा येणार कोणावर? हा राज्यालाच उचलावा लागणार आहे. तो कसा उचलणार हाच मुनगटीवार आणि चंद्रकांत पाटलांसमोरचा प्रश्न आहे. म्हणूनच ते माध्यमांना सांगत नाहीत की ते कशा पद्धतीने करणार. 2 दिवस उलटून गेले, आज 3रा दिवस आहे, पण त्यांनी अजून स्पष्टता नाही आहे. मी स्वतः मुलाखत घेतली. आपण ज्या ठिकाणी बसलात त्याच ठिकाणी मुनगंटीवार होते किंवा त्याच ठिकाणी चंद्रकांत दारा पण होते. आणि GST नंतर मला असं वाटतं अशा प्रकारचे कर लावण्याची मर्यादा देखील त्यांच्यावर नाही, बिलकुल नाही. आज तोच तर खरा सवाल आहे जयराजजी. 4 लाख कोटीचं कर्ज आणि त्यात पुन्हा 30 ते 35 हजार कोटीचा बोजा. राज्य सरकार कर्ज कोणत्याही प्रकारची कर न वाढवता कसं पेलणार आहे? हे आपण सुरुवातीला जे म्हणालात की एअर कंडिशन स्टुडिओमध्ये मध्य मुंबईत बसून अर्थतज्ञांना शेती कळत नाही, हे खरं आहे. पण आम्हाला आकडे कळतात आणि याच्यामध्ये यात सर्वात जो पॅराडियम शिफ्ट जो आहे, सगळं बदललं आहे ते. यात एक समाजामध्ये नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला आहे, ज्याचा ग्रामीण आणि शहर असे दोन्ही बेस आहेत. आणि तुम्ही जर का आजची विधानसभा पाहिली तर त्यामध्ये 96 आणि 96 आणि 96, 96 अर्बन, 96 हा न्यू मध्यमवर्ग निर्माण. त्याचा शेतीमध्येही इंटरेस्ट आहे आणि शहरामध्ये इंटरेस्ट आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधून ज्या गोष्टी त्याच्यातही इंटरेस्ट आहे. आणि 96% हे प्युअर रुरल आहेत. तेव्हा स्वातंत्र्यानंतर 25% आणि 75% जो रेशो होता तो बदलून आता 50-50
इथपर्यंत आलेलं आहे. आता अभ्यंकर म्हणाले तसं. आणि आत्तापर्यंत पॉलिटिशियन्स व्होट बँक म्हणून शेतकऱ्यांकडे बघत होती. याच्यानंतर ती बघणार नाही याची शक्यता आहे. आणि तसं झालं तर शेतकऱ्यांचं फक्त देवच भलं करू शकतो. एक आणखीन एक मुद्दा चर्चेला येतोय तो म्हणजे राज्यातल्या कर्जाचं जे प्रमाण आहे ते उत्पन्नाच्या 17.5% आत्ता आहे. आणि नीती आयोगाची, माझी माहिती जर बरोबर असेल तर नीती आयोगाचं एक सीलिंग आहे की आपण 20%च्या वरती जाऊ शकत नाही. हे कर्ज घेतल्यानंतर महाराष्ट्र त्या सीलिंगमधून बाहेर पडणार आणि ते सीलिंग तोडणार, अशा प्रकारची एक चिंता, धोका तुम्हाला संभवतोय? आज तरी तसं होईल असं वाटत नाही, परंतु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसं झालं तर तो इट इज अ फॉल, म्हणजे ते पडत जाणार मग इकॉनॉमिकली. ते 20%च्या वर जाऊ नये. आणि ते गेलं तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. वित्तीय तूट आम्ही 5%वरून 3%वर आणण्याची गोष्ट केली, परंतु अशा प्रकारची आर्थिक अनागोंदी राजेंद्रजी समोर दिसताना आपण ही 3%वर मेंटेन करू शकू असं वाटतंय तुम्हाला? नाही, शक्य नाही आहे. म्हणजे केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकार स्वतः प्रयत्न करते. 2 प्रकारची वित्तीय तूट असते. एक केंद्र सरकारच्या अखत्यारीतली असते आणि राज्य सरकारची. राज्य सरकारची वित्तीय तूट जी असते बॉन्डमधून, जे काय उदाहरणार्थ उत्तर प्रदेशने बॉन्ड रेज करून कर्जमाफी करणार आहे, पण त्याला जे बॅकिंग असतं ते रिझर्व्ह बँकेचं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं. त्यामुळे इनडायरेक्टली ती वित्तीय तूट आहे ते पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे जर 3% जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची असली तर ही जी कर्जमाफी आहे साधारणतः GDPच्या 2% असणार आहे. त्यामुळे पुन्हा वित्तीय तूट हे पुन्हा 5%वर जाईल. म्हणजे 2013मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपल्या करन्सीमध्ये मोठा फॉल आला होता. त्याचं कारण हेच होतं, इन्फ्लेशन आपल्याला कंट्रोल करता येत नव्हतं आणि वित्तीय तूट पण कंट्रोल करता येत नव्हती. फक्त हे लॉंग टर्ममध्ये, आता लगेच उद्या किंवा परवा हे लगेच काय करन्सीमध्ये फॉल येणार नाही. मग एक महत्त्वाचा प्रश्न असा येतोय की जे राष्ट्र किंवा राज्य शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करायच्या गोष्टी करते, याचा अर्थ आम्हाला विकासाचा दर 15% ठेवावा लागणार आहे, जो आज आम्ही त्याच्या जवळपास पण नाही आहोत. म्हणजे मृगजळ ठरू शकतं. नक्कीच 15% खूप लांबची गोष्ट आहे. हे जर असं झालं तर महागाई वाढेल, पुन्हा तुम्हाला इंटरेस्ट रेट वाढवावे लागतील. महागाई कमी करून, व्याजदर कमी करून तुम्हाला GDP ग्रोथ ॲक्सिलेट करायची. जर महागाई वाढली तर पुन्हा हे रिव्हर्स सायकल सुरू होईल. तर 15% खूप लांबची गोष्ट. डबल डिजिट 10% पण ग्रोथ आपण अचीव करू शकत नाही. ही अर्बन बेस्ड गव्हर्नमेंट असल्यामुळे, सरकार असल्यामुळे ते स्वस्ताई करू इच्छितं. आणि स्वस्ताई करण्यासाठी मार्केट इकॉनॉमी ही ॲग्रिकल्चरला, म्हणजे शेतीला लावू इच्छितं. ती शेतीला मार्केट इकॉनॉमी लागणार नाही, ते अशक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांवर किंवा शेतीवर उत्पन्न अवलंबून असणाऱ्यांवर अधिक दबाव येत जाईल. त्यांच्यावर अन्यायच होईल. अन्याय होईल, यांच्या मायग्रेट होत जातील, शहरांवर प्रेशर येत जाईल आणि शहरं कोसळण्याची भीती निर्माण होईल. याचं आणखीन एक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पॅरामीटर काय आलंय सांगतो की सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि सकल ठोक उत्पादन आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न वित्तीय तूट यांचा जो रेशो आहे तो रेशो 10 वर्षात मला पहिल्यांदा 3%च्या वर जाताना दिसला. हे आर्थिकदृष्ट्या चिंताजनक नाही, चिंतेच्या पलीकडे आहे. काय मत आहे आपलं? हा सरकारचा विचार हा 5 वर्षाचा असतो आणि तीच धोक्याची गोष्ट असते. त्याच्यामध्ये प्रचंड डेफिसिट फिनान्स करा, प्रोजेक्ट्स उभे करा, खर्च करा, वित्तीय तूट वाढवा आणि काहीतरी करून दाखवलं असं दाखवा आणि मग परवा निवडून द्या. हा जो विचार जोपर्यंत लाँग रनचा होत नाही किंवा कुठल्या तरी तत्त्वप्रणालीवर तो अवलंबून राहत नाही तोपर्यंत हा तिढा सुटणारच नाही. आता हा जो मधला क्रिमी लेअर, हा जो नवीन मध्यम निओ मिडल क्लास झाला आहे, त्याला काय तत्त्वज्ञान कुठलंही नाही आहे. जिथे फायदा येईल तिकडे तो जाणार. आज BJPकडे जाईल तर उद्या काँग्रेसकडे जाईल. तो धोका आहे. कुठली तरी तत्त्वप्रणाली. एक शेवटचा प्रश्न अजित अभ्यंकर, कर्जपूर्तीचे परिणाम पुढच्या 2 ते 3 वर्षाच्या बजेटवर, विशेषतः महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या बजेटवर आम्हाला पडलेले आता दिसणार आहेत का? कारण प्रत्येक राज्यात जात आहे, शेवटी अल्टिमेटली याचा बोजा जो आहे तो केंद्र सरकारच्या बजेटवरही पडणार आहे, जसा तो महाराष्ट्राच्या पडेल. हे बघा, जे कर्जमाफी मागणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा एक पाठिंबा देणारा एक घटक म्हणून मी फक्त कर्जमाफी मागून किंवा इतर उपाय मागून थांबत नाही, तर ते पैसे कुठून येतील हे सांगण्याची काही नैतिक जबाबदारी निश्चितपणे आमची आहे आणि ते मी तुम्हाला काही पॉइंट आउट करू इच्छितो आणि ते लक्षात घेतले तर तुम्ही म्हणता तसे परिणाम दिसण्याचं काही कारण नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्राचं, स्पेसिफिक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ आपण. महाराष्ट्रामध्ये आपण असं धरू की 30,000 कोटीची कर्जमाफी द्यायची आहे असं आपण आता गृहीत धरू तो आकडा. आता महाराष्ट्राचं सकल उत्पन्न म्हणजे स्टेटचा GDP ज्याला म्हणतो तो साधारण 25 लाख कोटी रुपये आहे
आणि महाराष्ट्राचा स्टेटचं स्वतःचे टॅक्सेसचं जर उत्पन्नाशी प्रमाण जर पाहिलं तर ते 2012-13 7.1% होतं आपल्या राज्याच्या उत्पन्नाच्या, ते आज 6.4 पर्यंत खाली आलेलं आहे. Yeah. म्हणजे साधारणपणे £1 आता साधी गोष्ट आहे, राज्याचं उत्पन्न ज्या टक्केवारीने वाढतंय, म्हणजे जेवढं वाढतंय त्या प्रमाणामध्ये आपलं कर उत्पन्न वाढत नाहीये. म्हणजे आहे ते, म्हणजे 7% पुरेसं आहे माझं म्हणणं नाही, पण तेही आपण कमी होतोय. तो 1% जर वाढला तर ही जी 1% आणि स्लाइटली थोडासा जास्ती, तर 1.25% जर तो वाढला, जो ऑलरेडी £1 कमी झालेलाच आहे, तो भरून काढून जर थोडा जरी आपण पुढे गेलो तरी संपूर्ण कर्जमाफीची रक्कम महाराष्ट्र शासन कुठलाही नवीन कर न लावता फक्त 12-13 टक्केवारी मेंटेन करून सुद्धा गाठू शकते. पण ती गोष्ट अजित अभ्यंकर खूप आत्ताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हे खूप कठीण वाटतंय. इनफॅक्ट कार्यक्रमाची वेळ खरं तर संपत आल्यानंतर एक आणखीन मुद्दा चर्चेला घेता आला असता तो म्हणजे राज्याची वित्तीय तूट आता जी 1.5% आसपास आहे ती या कर्जमाफीनंतर जवळपास 3% म्हणजे नीती आयोगानं घालून दिलेल्या मर्यादेच्या पलीकडे किंवा मर्यादेपर्यंत पोहोचेल की काय, आणि त्याचे धोके या सगळ्याची चर्चा करता आली असती, पण वेळ कमी पडतोय. प्रेक्षको, कर्जमाफी दिली फेडणार कोण या विषयावरची ही विश्लेषणात्मक आर्थिक चर्चा आपण पाहिलीत. खरं तर हा 4 अर्थतज्ञांचा क्लास म्हणता येईल अशा प्रकारची एक चर्चा होती. विषमतेतून असंतोष निर्माण होतो आणि असंतोषाच्या घोड्यावर स्वार होऊन राजकारणी सत्ता मिळवतात. ही राजकीय खेळी खेळताना राजकारणी सर्वच क्षेत्रात अर्थशास्त्राला दुय्यम महत्त्व देतात. कर्जमाफी ही मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात मजबुरी आहे. असंतोष वाढू नये म्हणून ती त्यांना द्यावी लागली असा एक मुद्दा जयराज साळगावकर यांनी मांडला. तर सरकारला कोंडीत पकडून संघटितपणे मागण्या मान्य करून घेतल्या जातात. कर्जमाफीची घोषणा सरकारनं केली पण पैशाचं सोंग काही त्यांना आणता येणार नाही असं अभय टिळक यांनी सांगितलं. कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्येवरचं उत्तर नाही, पण कर्जमाफीशिवाय गत्यंतरही नाही अशी आत्ताची खरी अवस्था आहे हे देखील त्यांनी सांगितलं. बड्या उद्योगपतींना कर्ज राईट ऑफ केल्यानं बँका डबघाईला आल्या. कॉर्पोरेट कर्ज आणि शेतकऱ्यांचं कर्ज याची तुलना करता येणार नाही. याचं कारण शेतीवर अवलंबून असलेल्या 50% लोकसंख्येच्या जीवनमरणाचा प्रश्न त्यात आहे. ते स्वतःला झाडावर लटकवून घेत आहेत. कोणाही कॉर्पोरेट उद्योजकांना आजपर्यंत झाडावर स्वतःला लटकवून घेतलं नाही. याकडे अजित अभ्यंकर यांनी लक्ष वेधलं. देशाची अर्थविषयक धोरणं हा राजकारणाचाच भाग असतो. ज्या देशात शेतीचं उत्पादन निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतं, ज्या देशात आयात आणि निर्यात धोरण हे सरकारच्या हातात असतं, त्या देशात अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यावर अपवादात्मकच असे उपाय शोधावे लागतात. अशा प्रकारची एक मांडणी अजित अभ्यंकर यांनी आज केली. नोटाबंदी करून सरकारनं जिल्हा बँकांना पद्धतशीरपणे अडचणीत आलंय अशी टीका देखील त्यांनी केली. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडली त्यांना देखील कर्ज बुडवण्याची सवय लागेल. कर्ज निवडणुकीच्या तोंडावर कर्ज माफ होतं, त्यामुळे कर्ज न भरण्याची प्रवृत्ती देखील वाढेल. अशा शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिलं नाही तर ते खाजगी सावकारकडे जातील अशी एक भीषण शक्यता राजेंद्र जाधव यांनी बोलून दाखवली. कर्जमाफीचा आर्थिक बोजा सरकार कसा पेलणार याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली. त्याचे आर्थिक निकष आणि पायबंद आम्ही कसे तोडतोय हे देखील आज मी तुमच्या समोर मांडलं. प्रेक्षको, आर्थिकदृष्ट्या विचार केला तर कर्जमाफी ही एका शोकांतिकेची सुरुवात आहे. त्याचं रूपांतर सुखांतिकेत जर करायचं असेल तर शेतीबाबत मूलभूत बदल केले पाहिजेत. शेतीवर अवलंबून असलेल्या 51% शेतकऱ्यांचं प्रमाण आम्हाला त्यांच्या शेतीवरच्या अवलंबित्वाचं कमी करावं लागणार आहे. त्यांना शेतीपूरक उद्योगधंद्यांमध्ये तसंच कारखानदारीकडे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस सेक्टरकडे वळवावं लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना या सगळ्याचा देखील विचार व्हायला हवा. तुर्तास कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नसला तर या पर्यायाचे परिणाम सगळ्यांनाच दीर्घकाळ भोगावे लागतील अशीच आत्ताची आर्थिक अवस्था आहे. कर्जमाफी जरी काही जणांना मिळाली असली तरी ते फेडायची जबाबदारी मात्र आता सर्वांवर आहे. हाच या चर्चेचा सारांश. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.